this particular chapter called as rotational dynamics, we have studied the uniform circular motion. Circular motion, its types and terms related with the circular motion. Circular motions related सगळ्या terms आपण त्या ठिकाणी चेक आउट केल्या. Today we are going to see the next part from this particular chapter called as rotational motion. In rotational motion, we are going to see what is meant by the moment of inertia of the body and the different terms associated with it. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते आपल्याला चेक आउट करायचे ह्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये. तर हा टॉपिक पाहण्यापूर्वी वी शुड नो, आपण सगळ्यांनी असं पाहिलं पा सुरुवातीला की देयर आर सो मेनी एनालॉगस टर्म्स इन द अँग्युलर मोशन ॲज करस्पॉन्डिंग टू द लिनियर मोशन. जसं की आपण पाहिले की लिनियर डिस्प्लेसमेंट इज एनालॉगस विथ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर एक्सेलरेशन इज एनालॉगस विथ अँग्युलर एक्सेलरेशन, राईट. ठीक आहे. लिनियर व्हेलॉसिटी इज एनालॉगस विथ अँग्युलर व्हेलॉसिटी, हे सुद्धा आपण पाहिलं. द टॉर्क इन द अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट इज द अँग्युलर मोशन इज एनालॉगस विथ द काय सांगा फोर्स इन द लिनियर मोशन. लिनियर मोशन मध्ये फोर्स आणि अँग्युलर मोशन मध्ये काय सांगा टॉर्क. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. पहा फॉर एक्झाम्पल मी परत एकदा सांगतो. लिनियर मोशन अँड अनदर वन इज काय सांगा अँग्युलर मोशन. अँग्युलर मोशन मध्ये आपण काय पाहिलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट इट इज कॉल्ड एज थीटा. लिनियर मोशन मध्ये काय पाहिलं सांगा लिनियर डिस्प्लेसमेंट इट इज डिवाइडेड बाय लेटर काय सांगा एस. ठीक आहे. इथं काय पाहिलं सांगा अँग्युलर व्हेलॉसिटी इट इज डिवाइडेड बाय लेटर ओमेगा. हे से इधर लिनियर व्हेलॉसिटी इज डिवाइडेड बाय लेटर v. देन angular acceleration it is denoted by letter alpha. Then linear acceleration it is denoted by letter a, right. In the angular displacement there is a काय सांगा torque. त्या ठिकाणी काय असतो टॉर्क असतो, राईट. ठीक आहे. आणि लिनियर मध्ये काय असतं सांगा फोर्स. टॉर्क इज काय सांगा फोर्स इट इज डिनोटेड बाय काय सांगा f. इथे असतो अँग्युलर मोमेंटम. या ठिकाणी कोण असतो अँग्युलर मोमेंटम. इथे काय असतं सांगा लिनियर मोमेंटम denoted by p, it is denoted by l, right. ठीक आहे. असं काही करस्पॉन्डिंग टर्म्स पाहिल्या. तर we are going to discuss about the analogs between the काय सांगा quantities in linear motion and quantities in angular motion. Now what you can see इथं लिनियर मोशन मध्ये पहा लक्षात घ्या की मास इज काय सांगा डॉमिनंट फॅक्टर. जसं की आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची असेल कायनेटिक एनर्जी लिनियर मध्ये तर 1 काय सांगा mv². लिनियर मोशन kinetic energy, what is the formula for kinetic energy? 1 mv². What is the formula for force? Force चा formula आहे mass into काय सांगा acceleration, right. ठीक आहे. What is the formula for momentum? Momentum चा formula काय आहे? Momentum चा formula आहे mass into काय सांगा velocity, right. These are the formulae in the काय सांगा linear motion. Some basic formulae मी घेतले linear motion. मग आता मला सांगा same formulae if we have to decide in the काय सांगा angular motion. जर आपल्याला हेच फॉर्म्युला अँग्युलर मोशन साठी बनवायचे असेल, राईट. ठीक आहे. देन व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर मास शुड बी रिप्लेस, कारण v रिप्लेस कशाने करायचं ते आपल्याला माहिती आहे. v चे एनालॉगस क्वांटिटी कोण आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. हिअर इट इज अ लिनियर व्हेलॉसिटी मासच्या ऐवजी. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पहा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m. मासच्या ऐवजी आपल्याला काय इथं आपण ओमेगा स्क्वेअर घेऊ शकतो. वी कॅन टेक आउट द काय सांगा v ओमेगा इन्स्टेड ऑफ v. फक्त मास. मग व्हॉट इज द मास एनालॉगस विथ लिनियर मोशन मध्ये मास आणि अँग्युलर मोशन मध्ये त्याचे करस्पॉन्डिंग टर्म्स कोणती. व्हॉट इज द एनालॉगस टर्म विथ द मास इन द अँग्युलर मोशन. सो लिनियर मोशन मध्ये v आला, अँग्युलर मोशन मध्ये ओमेगा येतो, राइट. ठीक आहे. मे v इज एनालॉगस विथ काय सांगा ओमेगा और ओमेगा इज एनालॉगस विथ v, राइट. ठीक आहे. इथे एक्सेलरेशन आलं तर या ठिकाणी आपण काय करतो फोर्स इथे आहे सांगा टॉर्क इक्वल टू काय करणार आहे मास ची क्वांटिटी आपण काय तरी घेणार. एक्सेलरेशनला काय घेणार सांगा आपण अल्फा घेऊ शकतो. Angular acceleration, linear acceleration is replaced by angular acceleration. But what is the replacement for mass? परंतु mass ची जागा कोण घेणार आहे. Which term is analogous with the mass? Which term in angular motion is analogous with the काय सांगा mass? मी mass कशाने रिप्लेस करायचं, mass ची जागा कोण घेतं ते आपल्याला चेक आउट करायचे, राईट. ठीक आहे. मी which term in the काय सांगा angular motion corresponds to the काय सांगा mass in the linear motion. लिनियर मोशन मध्ये मास असतं तर मासची जागा कोण घेतली अँग्युलर मोशन मध्ये. तो असं साधारण सोपा आपला टॉपिक आहे. इथे लक्षात. ठीक आहे. तर आता आपलं जसं की तुम्हाला मी हेडिंग दिलंय की मासचा जागा कोण येणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे. कसं ते आपण चेक आउट करणार आहे आता. तर इन द लिनियर मोशन देयर इज अ मास, इन द अँग्युलर मोशन देयर इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया. तिथे आपण इनर्शिया शब्द वापरणार आहे. बट हाऊ वाय ते आपल्याला चेक आउट करायचंय. या ठिकाणी इथे काय सांगा मोमेंटम, इथे काय सांगा
मोमेंटम. लिनियर मोमेंटम सूत्र आहे मास इंटू व्हेलॉसिटी. अँग्युलर मोमेंटम सूत्र आपण काय करणार, मासची जागा कशाने रिप्लेस करणार आहे. हे ठीक आहे, मासची जागा आपल्याला रिप्लेस करावं लागेल. अँग्युलर मोमेंटम मध्ये सुद्धा तसंच काहीतरी करावं लागेल आपल्याला. आणि व्हेलॉसिटीच्या ऐवजी आपण अँग्युलर व्हेलॉसिटी टाकू शकतो. व्हेलॉसिटी आपण रिप्लेस करू शकतो बिकॉज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ह्या डिस्प्लेसमेंट आपण ऑलरेडी पाहिलेले आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कॅन बी रिप्लेस्ड बाय लिनियर डिस्प्लेसमेंट. Linear velocity can be displaced by angular velocity. Linear acceleration can be displaced by angular acceleration. Force can be replaced by torque. Right? ठीक आहे. Then काय सांगा, linear momentum can be replaced by angular momentum. Replace म्हणण्यापेक्षा they are the analogous terms. These are the analogous terms. मग what is the किंवा which is the analogous term? Which is the analogous term with काय सांगा, mass in the linear motion. बरोबर ठीक आहे. मग linear motion मध्ये massला, angular motion मध्ये कुठली analogous term आहे ते आपला टॉपिक आजचा आहे. राईट ठीक आहे. तर बिफोर सीइंग दॅट, ते पाहण्यापूर्वी we should know we are going to see some formula. आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिनियर मोशन मध्ये माहिती आहे. 1/2 mv square is the formula for kinetic velocity in the linear motion. लिनियर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती आहे. लेट्स फाइंड आउट what is the formula for kinetic energy in angular motion. What is the formula for kinetic energy in angular motion? कारण लिनियर मोशन मध्ये 1/2 mv square आलाय, तर we are going to find out the formula for kinetic energy in angular motion. त्यामध्ये काय फॉर्म्युला येतो, मग मास कशाने रिप्लेस झाले, मासची एनालॉगस टर्म कोणती आहे ते आपण चेक आउट करून त्याच्या आधारे आपण कुठलं ना कुठलं कंक्लुजन काढू शकतो. ठीक आहे. तर वी आर गोइंग टू फाइंड आउट द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन और अँग्युलर मोशन. राइट ठीक आहे. लेट्स टेक नाउ सर रोटेशनल मोशन. चला आता पाहूयात आपण रोटेशनल मोशन. कन्सिडर द बॉडी. आता व्हॉट इज मीन बाय रोटेशन, ते मी तुम्हाला सांगितलं. रोटेशन अँड रिव्होल्यूशन, दीज आर द टू डिफरंट टर्म्स. In the rotation, whatever the different particles of the object vibrates along the axis, particular axis within the object itself. तो axis जो आहे तो ऑब्जेक्ट मध्येच असतो, त्याला आपण रोटेशन शब्द वापरतो. मग आता consider the object पहा. Here it is the object and here it is the axis of rotation, other axis, and particles are moving like this one. Right? Consider this object is made up of large number of particles, say having masses m1, here it is a mass m2, here it is a mass m3, here it is a mass m4, and so on. Here it is a mass m5, and so on, m6 and so on. तर ते सर्वांना ठीक आहे. Now each particle is moving in the circular orbit. Each particle is moving in a circular orbit whose center lie on the axis of rotation. हा ठीक आहे. हे पार्टिकल जे आहे, हा जो पार्टिकल आहे हा सुद्धा सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. राइट ठीक आहे. त्याचे रेडियस किती असणार सांगा, r1 इज काय सांगा रेडियस. दिस पार्टिकल विल परफॉर्म द सर्क्युलर मोशन अबाउट दिस एक्सिस बाय इन दिस वे. लक्ष, दिस पार्टिकल विल आल्सो परफॉर्म द सर्क्युलर मोशन. तो सुद्धा बाय करेल सांगा सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. एक्सिस में ऑल द सेंटर्स, बरोबर ठीक आहे, ऑफ द सर्क्युलर मोशन्स लाई अलोंग द एक्सिस ऑफ रोटेशन. मग ही जी काय रेडियस आहे आपण r2 शब्द वापरतो. r2 इज द रेडियस. Here it is काय सांगा r3 is the radius. Here it is काय सांगा r4 is the radius of the circular motion of particle m4. त्यानंतर m5 चे किती सांगा r5 and so on. राइट ठीक आहे. आता मी थोड्या वेळाकरता हे रब करून टाकतो, पहा लक्षात घ्या. ठीक आहे. In this way r1 r2 r3 dot rn be their respective radii of the circular motions. Different particles perform the circular motions about the particular axis of rotation. The centers of all these circles lie on this axis. सगळ्या सर्कलचे सेंटर या ऍक्सिस वर असतील आणि सगळेचे सगळे पार्टिकल ह्या ऍक्सिस भोवती काय करतात, सगळं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. लेट m1 m2 m3 dot mn बी द काय सांगा मासेस ऑफ द डिफरंट पार्टिकल्स. राइट ठीक आहे. वेगवेगळ्या पार्टिकलचे मासेस मी घेतले. दे आर सिच्युएटेड ॲट द डिस्टन्स r1 r2 r3 dot rn फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते अशा अंतरावर आपण डिवाइड केले r4 and r5. राइट ठीक आहे. नाउ वी आर टू द नेक्स्ट टॉपिक. आता आपल्याला काय करायचंय, काउंट करायचंय. नाउ मला सांगा टोटल कायनेटिक एनर्जी. पहा लक्षात घ्या, मला काय करायचंय लक्षात घ्या, कायनेटिक एनर्जी काढायची. राइट ठीक आहे. व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी असं आपण त्याला म्हणतो. त्यामुळे सांगा रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग हाऊ टू फाइंड आउट रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता मला सांगा व्हॉट इज द व्हेलॉसिटी. लेट दिस पार्टिकल विल मूविंग विथ द व्हेलॉसिटी. काय सांगा हा पार्टिकल त्याची व्हेलॉसिटी v1 मानू, याची लिनियर व्हेलॉसिटी v2 मानू, याची लिनियर व्हेलॉसिटी v3 मानूयात, याची लिनियर व्हेलॉसिटी v4 मानूयात. राइट ठीक आहे. अँड सो ऑन. आणि हा इकडे येईल असा त्याची लिनियर व्हेलॉसिटी जी आहे m5, याची लिनियर व्हेलॉसिटी v5 मानूयात. इन दिस वे दे आर मूविंग इन द टॅन्जेन्शियल वे. राइट ठीक आहे. v1 v2 v3 dot vn with their corresponding linear velocities. काय त्यांच्या corresponding
लिनियर व्हेलॉसिटीज असणार आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता अँग्युलर व्हेलॉसिटीज काय असणार त्यांच्या ओमेगा 1 ओमेगा 2 ओमेगा 3 आणि डॉट 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 असं त्या अँग्युलर व्हेलॉसिटीज त्या ठिकाणी असणार आहे. बट लिनियर व्हेलॉसिटीज इवन दो द लिनियर व्हेलॉसिटीज आर डिफरंट, अँग्युलर व्हेलॉसिटीज आर सेम. सगळ्या पार्टिकलच्या अँग्युलर व्हेलॉसिटीज मात्र कशा असणार आहेत, सेम. कारण का पहिला पार्टिकल जो समजा हा एक पार्टिकल हा दुसरा पार्टिकल हा तिसरा पार्टिकल आहे समजा. when the body rotates then if this particle performs काय सांगा 30 degree angle then this also 30 and this also 30. प्रत्येकाचे अँग्युलर displacement सेम असणार आहे इन द सेम इंटरवल ऑफ टाइम and that's why what happens the angular velocity is same. लिनियर व्हेलॉसिटी मात्र वेगळी आहे कारण रेडियस काय पार्टिकल एवढं जाणार, काय पार्टिकल जास्त जाणार, काय पार्टिकल जास्त जाणार आहे, हे लक्षात घ्या. रेडियस वेगळी असल्यामुळे. परंतु अँग्युलर व्हेलॉसिटी मात्र प्रत्येक पार्टिकलची कशी असणार सांगा, सेम असणार आहे. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी प्रत्येक पार्टिकलचे सेम असल्यामुळे मग आता आपण काय चेक आउट करणार आहे पहा लक्षात घ्या. व्हॉट आर टू सी तर लेट्स फाइंड आउट द काय सांगा कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. Kinetic energy of the body. What is the formula for kinetic energy? 1/2 m1 v1 square plus 1/2 m2 v2 square plus 1/2 m3 v3 square and plus dot 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 plus 1/2 mn vn square. Right? ठीक आहे. तर this is the kinetic energy. Right? Now आता आपल्या सर्वांना काय माहिती आहे पहा लक्षात घ्या. kinetic energy of body मी काढतोय लक्षात घ्या. Now v is equal to r omega. v equal to r omega. We are seeing this formula. आपण हा फॉर्म्युला सर्वांनी पाहिलेला आहे. v इक्वल टू r ओमेगा. पण v इक्वल टू जर r ओमेगा असेल तर देयरफॉर v1 इज इक्वल टू काय सांगा r1 ओमेगा. v1 इक्वल टू r1 ओमेगा. why I am not going to take ओमेगा 1 हे मी तुम्हाला सांगितलंय. प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी जरी वेगवेगळी असली तरी त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं आता 3 पार्टिकल्स आर मूव्हिंग लाईक दिस वन. देन ह्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी याची आणि याची रेडियस कमी सरस असल्यामुळे वेगवेगळी जरी असली तरी ज्यावेळी 3 सेकंदात समजा किंवा 1 सेकंदात तिन्ही पार्टिकल असे गेले याने जर 30 डिग्रीचा अँगल कव्हर केला तर हा सुद्धा 30 आणि हा सुद्धा 30च कव्हर करणार आहे. म्हणजे याचा अर्थ अँग्युलर व्हेलॉसिटी मात्र सगळ्यांची सेम आहे. लिनियर व्हेलॉसिटी वेगवेगळी असली तरी कारण का लिनियर व्हेलॉसिटी काय वेगळी रेडियस वेगळी आहे. राईट ठीक आहे. मग v1 इक्वल टू r1 ओमेगा, v2 इक्वल टू काय सांगा r2 ओमेगा अँड सो ऑन ठीक आहे. मग आता चला यामध्ये टाकूया कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m1 राईट. व्हॉट इज v1 r1 ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1/2 m2 व्हॉट इज v2 r2 ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1/2 m3 1/2 काय सांगा m3 r3 ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर अँड प्लस डॉट 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 फायनली 1/2 mn rn आणि ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर. 5 पर्यंत आपण पोहोचलो. राईट ठीक आहे. आता आपल्याला काय करता येईल पहा लक्षात 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ठीक आहे. 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर राईट ठीक आहे प्लस 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर and plus dot 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 final term will be 1/2 mn rn square omega square omega square. Now what you can see, let's say properly. नीट लक्ष द्या. आपण नीट लक्ष देऊन जर पाहिलं तर या ठिकाणी काय लक्षात येते तर 1/2 can be taken common. m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square plus m dot 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 plus mn rn square and into omega square. पहा काय लक्षात आलं तुमच्या 1 is taken common, omega square is also taken common. 1 square common घेतलाय, omega square common घेतलाय आणि मग काय आलं या ठिकाणी m1 r1 square, m2 r2 square, m3 r3 square and so on. राईट ठीक आहे. अशा पद्धतीने आल्यानंतर काय लक्षात आलं तर 1/2 व्हॉट यू कॅन सी इनसाइड द ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये तुम्ही काय पाहता बरं लक्ष द्या. देयर इज द टर्म लाईक दिस वन. व्हॉट वी कॅन राईट दिस वन पहा. हे आपण असं लिहू शकतो पहा समेशन ऑफ mi ब्रॅकेटचा स्क्वेअर फ्रॉम i टेक्स द व्हॅल्यूज फ्रॉम 1 to n. I takes the values from 1 to n. I ची व्हॅल्यू 1 घेतली ती m1 r1 स्क्वेअर, I ची व्हॅल्यू 2 घेतली ती m2 r2 स्क्वेअर, I ची व्हॅल्यू 3 घेतली ती m3 r3 स्क्वेअर आणि या सगळ्यांचं समेशन आहे, ऍडिशन आहे सगळ्यांची. म्हणून वी कॅन राइट दिस वन इन द फॉर्म ऑफ समेशन किंवा इन द yes it is in the form of summation like this one. तर हे जे आहे हे आपण समेशनच्या फॉर्म मध्ये असं लिहू शकतो 1/2 mi ri ब्रॅकेटचा स्क्वेअर 1/2 mi ri ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इनटू ओमेगा स्क्वेअर. आलं लक्षात ठीक आहे. मग आता काय बरं लक्षात आलं त्या पुढे जाऊन व्हॉट वी कॅन सी दॅट दिस टर्म
ही जी टर्म आहे तिला मी तात्पुरता असं म्हणतो पहा. लेट समेशन ऑफ एम आय आर आय ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आय, त्याला मी आय शब्द वापरतो, लक्षात ठेवा. तर ती जी टर्म आहे तिला मी तात्पुरता आय शब्द वापरतो. इट इज डिवाइडेड बाय लेटर आय. मग काय बरं सूत्र आलं, तर 1/2 आय into omega square, 1/2 I omega square. That this is the kinetic energy of rotating body. Now for rotating body with angular velocity omega. पहा ओमेगा एवढ्या angular velocity रोटेट होणाऱ्या बॉडीची कायनेटिक एनर्जी आली आपली 1/2 I omega square. ही बॉडी कशी होते, दिस बॉडी इज रोटेटिंग वन, दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट दिस पर्टिक्युलर ऍक्सिस, या ऍक्सिस मध्ये ती बॉडी रोटेट होते, तिची कायनेटिक एनर्जी एवढी आली. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, रोटेशनल कायनेटिक एनर्जी असं तिला म्हणूया. पहा लक्षात घ्या, देअरफॉर पहा लक्षात घ्या, देअरफॉर रोटेशनल नाही इकडे लिहितो मी, पहा लक्षात घ्या, या ठिकाणी मी लिहितो पहा, लेट्स से नीट लक्षात द्या. रोटेशनल कायनेटिक एनर्जी, देअरफॉर रोटेशनल kinetic energy is equal to 1/2 I omega square. आणि लिनियर कायनेटिक एनर्जी किती असते बॉडीची, लिनियर कायनेटिक एनर्जी त्याचा फॉर्म्युला असतो 1/2 mv square. नाउ यू कॅन कंपेअर 1/2 omega square v square. पा v is the linear velocity, omega is the angular velocity, 1/2 पाहिजे. इट इज मग mass is replaced by I. म्हणजेच काय, I is the analogous term for the mass. म्हणजे the term mass in the linear motion, बरोबर, ठीक आहे. द टर्म इन द काय सांगा लिनियर मोशन कॉल्ड एज काय सांगा मास. लिनियर मोशन मध्ये ती मास नावाची टर्म आणि अँग्युलर मोशन मध्ये आय नावाची टर्म काय सांगतात सांगा, एनालॉगस, ती सिमिलरिटी दर्शवतात. हे लक्षात घ्या. लक्षात, द टर्म या मास इन द लिनियर मोशन अँड द टर्म आय दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणणार आहे, राईट, ठीक आहे. द टर्म मास इन द लिनियर मोशन and the term I in the angular motion or the rotational motion are analogous with each other. या सगळ्या ह्या दोन्ही टर्म्स कशा आहेत एकमेकांशी एनालॉगस आहेत हे आपल्या लक्षात आलं. मग thus mass m in काय सांगा linear motion is analogous with term I म्हणजे इनर्शिया इन काय सांगा रोटेशनल मोशन. पहा एक सिंपल कन्सेप्ट आपल्याला याच्यातून लक्षात घ्यायची होती आणि ती आपल्या लक्षात आलेली आहे की विच टर्म किंवा मास इज रिप्लेस्ड बाय विच टर्म इन द काय सांगा रोटेशनल मोशन. म्हणजे अँग्युलर मोशन मध्ये किंवा रोटेशनल मोशन मध्ये ज्या ज्या टर्म्स आहेत त्यांच्याशी करस्पॉन्डिंग लिनियर मोशन मध्ये टर्म्स आहे. जसं की अँग्युलर मोशन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, लिनियर मोशन मध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. इकडे अँग्युलर वेलोसिटी आहे, इकडे लिनियर वेलोसिटी आहे, इकडे अँग्युलर ऍक्सेलरेशन, इकडे लिनियर ऍक्सेलरेशन आहे, इकडे टॉर्क आहे, इकडे फोर्स आहे. जसं आपण प्रत्येक टर्म अँग्युलर मोशन मधल्या प्रत्येक टर्मला, रोटेशनल मोशन मधल्या प्रत्येक टर्मला देयर इज एनालॉगस टर्म विथ द टर्म इन द काय सांगा लिनियर मोशन. तसं अँग्युलर मोशन मध्ये कोणती टर्म लिनियर मोशन मधल्या मासचे एनालॉगस आहे, म्हणजे which term is analogous with the mass in the linear motion. linear motion मध्ये mass is the predominant factor. mass हा महत्त्वाची भूमिका बजावतो. मग मासची जागा कोण घेतं अँग्युलर मोशन मध्ये, वेगळे फॉर्म्युले तयार करत असताना लिनियर मोशन मध्ये मास कशाने रिप्लेस केला जातो, तर दिस इज द क्वांटिटी. त्याचं आपण एक प्रूफ पाहिले, त्याच्यावरून एक कंक्लुजन काढणार आहे आपण. पहा द क्वांटिटी काय सांगा मास इन लिनियर मोशन. लिनियर मोशन मध्ये मास नावाची क्वांटिटी जी आहे it is analogous with the quantity I. it is called as moment of inertia. त्याला आपण इनर्शिया म्हणणार किंवा रोटेशनल इनर्शिया म्हणणार आहे, बरोबर, ठीक आहे. मास इज रिप्लेस्ड बाय इनर्शिया. लक्षात राहील सर्वांच्या. सगळं तुम्हाला सारखं तेच सांगायचे की द टर्म मोमेंट ऑफ इनर्शिया और I in the rotational motion is analogous with the term mass that is m in the linear motion. लक्षात राहील सर्वांच्या. मास इज रिप्लेस म्हणजे तुम्हाला इथून पुढे लक्षात ठेवायचे की whenever there is the काय सांगा you have the formula for linear motion. तुम्हाला लिनियर मोशनचा फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्हाला जर त्याचा अँग्युलरचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, यू हॅव टू रिप्लेस बाय मास बाय काय सांगा आय. तुम्हाला मासची जागा आय नाही घ्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल जसे की आता आपण या ठिकाणी पाहिलं की लिनियर मोशन मध्ये काय चा फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर आणि रोटेशन मध्ये काय 1/2 I ओमेगा स्क्वेअर, म्हणजे m इज रिप्लेस बाय आय. लक्षात ठेवा, हे तर लक्षात, ठीक आहे. इन दिस वे आपण आपल्या टॉपिकचं नाव होतं मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन एनालॉगस क्वांटिटी फॉर मास. मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन काय सांगा एनालॉगस क्वांटिटी फॉर मास, अशा प्रकारचा आपला टॉपिक होता. टॉपिकचं हेडिंग लक्षात आलं असेल तुमच्या.
मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे I इज एनालॉगस विथ काय सांगा मास. इन रोटेशनल मोशन मध्ये I, इन रोटेशनल मोशन I, इन लिनियर मोशन मास. I and mass they are the काय सांगा एनालॉगस विथ इच अदर, दे बिहेव सेम, राईट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की व्हॉट इज द एनालॉजी बिटवीन द काय सांगा मास अँड अँग्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपण काय करूयात, ही जी मोमेंट ऑफ इनर्शिया नावाची नवीन क्वांटिटी आपण डिस्कस केली, विच कॅन बी रिप्लेस किंवा विच कॅन रिप्लेस द मास इन लिनियर मोशन. लिनियर मोशन मध्ये मास जे आहे त्याला रिप्लेस करणारी एक क्वांटिटी आपण डेव्हलप केलेली आहे, राईट. ठीक आहे. इन द अँग्युलर और रोटेशनल मोशन. तर त्या क्वांटिटी विषयी आपण डिटेल मध्ये जाऊयात. पहा लक्ष द्या. परत एकदा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे सगळा. कायनेटिक एनर्जी काढली. आय एम गोइंग टू फाइंड आउट द काय सांगा रोटेटिंग बॉडी विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. मग कायनेटिक एनर्जी मी त्या बॉडीची काढतोय, राईट. ठीक आहे. कायनेटिक 1 हाफ m v1 स्क्वेअर 1 हाफ m v2 स्क्वेअर एंड सो ऑन. v is replaced by r omega. Omega is same everywhere and that's why in this way we are going to find out this one. आता या ठिकाणी याच्यावर आपण कॉन्संट्रेट करू. कोणाला आपण I रिप्लेस केलंय, समेशन ऑफ mi r स्क्वेअर इज डिनोटेड एज I. पहा ही जी क्वांटिटी आहे तिला आपण I म्हटलेलं आहे. पहा लक्षात द्या I. हां ठीक आहे. मग आपण त्याच्यावर कॉन्संट्रेट करू. I मोमेंट ऑफ इनर्शिया, मास लिनियर मोशन मधलं मास आणि हा ओमेगा, सॉरी हा I सेम असतो. चला आता आपण त्याच्यावर थोडंसं कॉन्संट्रेट करूया. पहा लक्षात द्या मोमेंट ऑफ इनर्शिया. चला इथं आपलं फायनल हे झालंय की मोमेंट ऑफ इनर्शिया इज एनालॉगस विथ मास. हे आपलं फायनल झालं. आता थोडंसं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया थोडं जास्त डिटेल मध्ये समजून घेऊया. पहा लक्षात द्या काय आपल्या लक्षात आलं की I दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया और इट इज आल्सो कॉल्ड एज रोटेशनल इनर्शिया, रोटेशनल इनर्शिया. I is equal to summation of m I r I square. It is what is काय सांगा summation of m I r I square म्हणजे I is equal to you can write out m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square and plus dot 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 mn rn square, right. ठीक आहे. This is the formula to find out the moment of inertia, right. ठीक आहे. हा moment of inertia find out करण्याचा फॉर्म्युला आहे, हे लक्षात घ्या, राईट ना. ठीक आहे. मग आता हा जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्यामधून आपण काय करतो I ची डेफिनेशन म्हणू शकतो. पहा लक्षात घ्या. ठीक आहे. पहा काय डेफिनेशन येईल I ची, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द गिवन एक्सिस. हे फार महत्त्वाचं होतं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी असं नसतं म्हटलं आणि अर्धवट झालं ते. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द गिवन एक्सिस हे लक्षात घ्या. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया डू नॉट डिपेंड ऑन ओनली मास बट द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. कारण r by what distance, the काय सांगा मास इज सिच्युएटेड फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. पहा एक्स ऑफ रोटेशन पासून ते मास किती अंतरावर सिच्युएट झाले ते r1 पण महत्त्वाचं आहे या ठिकाणी. मग नुसतं मासवर डिपेंड नाही, किती मास सिच्युएट झालं ते तर आहेच आहे, पण त्याचबरोबर ते मास एक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरावर शिफ्ट झालं किंवा किती अंतरावर काय सिच्युएट झाले हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून आपण शब्द वापरताना म्हणायचे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द गिवन एक्सिस हा शब्द आलाच पाहिजे. बिकॉज ॲज द एक्सिस चेंजेस द मोमेंट ऑफ इनर्शिया चेंजेस, हे लक्षात घ्या. मग आपण शब्द वापरतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द गिवन एक्सिस. लक्षात घ्या मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द given axis is defined as the summation of हे पहा ऍडिशन केली सगळ्या टर्म्स, राईट. ठीक आहे. summation of the product of हे पहा दोन टर्म्सचं प्रोडक्ट येतं. summation म्हणजे प्लस 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 प्लस, राईट. ठीक आहे. summation of product of the mass of the काय सांगा each particle, product of mass of each particle and the square of its distance काय सांगा distance from axis of rotation. पहा लक्षात घ्या समेशन म्हणजे समेशन हे पहा किंवा ऍडिशन, राईट. समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ दोन टर्मचं प्रोडक्ट आहे. समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द काय सांगा स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. पहा ह्या पार्टिकलचं मास किती m आणि त्याचं एक्सिस ऑफ रोटेशन पासून अंतर किती r1 मग त्याचा काय केलं स्क्वेअर m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर m3 r3 स्क्वेअर अँड सो ऑन. हे प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन आणि त्या सगळ्यांची काय केली सांगा समेशन घेतले. इन दिस वे वी कॅन डिफाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द गिवन एक्सिस. लक्षात घ्या, राईट. ठीक आहे. एक्सिस चेंज झाला की मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार आहे. बिकॉज मोमेंट ऑफ इनर्शिया कारण एक्सिस बदलला, या पार्टिकल समजा एक्सिस इथे आहे, एक्सिस जर इथे जर घेतला तर r1 ची व्हॅल्यू चेंज होणार आहे. एक्सिस जर आपण इथे ठेवला तर r1 ची व्हॅल्यू चेंज होणार आहे. एक्सिस जर इथे ठेवला तर r1 r2 ची व्हॅल्यू चेंज होणार आहे. म्हणजे याचा अर्थ एक्सिस चेंज झाला की r1 r2 चेंज होतात, त्यामुळे इनर्शिया सुद्धा काय होतं सांगा चेंज होतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया नॉट ओनली डिपेंड्स अपॉन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, तो फक्त मासवरच डिपेंड नाहीये, राईट. ठीक आहे. नॉट ओनली डिपेंड्स अपॉन द काय सांगा मास बट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द एक्सिस ऑफ
रोटेशन. नीट लक्षात आहे मी काय वाक्य सांगितलं. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन द मास. ठीक आहे, मास तर महत्वाचं आहे, m1 m2 किती जड आहे किती हलका आहे जे काय असेल ते लक्षात. ठीक आहे, मास तर इम्पॉर्टंट आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं कोणी सांगा, हाऊ दिस मास इज डिस्ट्रीब्युटेड अबाउट द एक्सिस ऑफ रोटेशन. जवळ आहे मास की लांब आहे की व्हॉट इज r1 व्हॉट इज r2 व्हॉट इज r3 हे तर लक्षात त्या ठिकाणी. म्हणून मी इथं परत शब्द वापरतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी डिपेंड्स अपॉन द मास, डिपेंड्स अपॉन द मास as well as depends upon the distribution of mass about the axis of rotation. एक्सिस ऑफ रोटेशन म्हणून किती अंतरापर्यंत मास डिस्ट्रीब्यूट झाले त्याच्यावर सुद्धा महत्वाचं असतं. आणि त्यामुळे फॉर एक्झाम्पल पहा लक्षात घ्या की समजा मी हा पेन आहे, या पेनचा मी एक्सिस ऑफ रोटेशन असा घेतला, त्याच्यातून फ्लो जाणार पहा, तर मास पेनचं जे काय असेल ते समजा 10 ग्रॅम 15 ग्रॅम काय असेल ते समजा, आणि ह्याच्यातून मी काय केलं, हा एक्सिस ऑफ रोटेशन टाकलाय लक्षात घ्या, आणि हा जर असा मी फिरवला तर एक्सिस ऑफ रोटेशन होते, पेन जर असा फिरवला राईट. ठीक आहे, तर काय होणार सांगा, त्या पेनचा इनर्शिया कमी येणार आहे, कारण का एक्स ऑफ रोटेशन पासून प्रत्येक मासचं डिस्ट्रीब्युशन जवळ अंतरावर आहे, कमी अंतरावर आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युशन मास इज नियर बाय द एक्स ऑफ रोटेशन. त्यामुळे मोमेंट ऑफ, कारण r1 r2 ची व्हॅल्यू खूप छोट्या छोट्या येणार आहे, एवढे असं हे लक्षात घ्या राईट. त्यामुळे काय होणार, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी येणार आहे. हाच पेन जर मी ह्या इथे ऍक्सिस ठेवला आणि ह्याच्या भोवती फिरवला असा, लक्षात घ्या, ह्याच्या भोवती जर असा हा पेन मी फिरवला, ह्या ऍक्सिस असा फिरवला, लक्षात घ्या, एक्स ऑफ रोटेशन आता असं आहे, लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे, तर मात्र मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येणार आहे, कारण मास तर तेवढंच आहे पेनचं, परंतु जे डिस्ट्रीब्युशन झालंय मासचं इथं r1 r2 च्या किमती खूप मोठ्या येणार आहे, आणि त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येणार आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की एक्स ऑफ रोटेशन बदलला की मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीचा बदलतो, हे लक्षात घ्या. तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज द एनालॉगस क्वांटिटी एज दॅट ऑफ मास इन द लिनियर मोशन. हा, हे लक्षात राहू द्या नेहमीच वाक्य. मोमेंट ऑफ इनर्शियाची मी व्याख्या सांगितली, पहा लक्षात द्या. सांगा, व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया? यस, moment of inertia of a body about a given axis of rotation is defined as the summation of product of mass of each particle and square of its distance from axis of rotation. ठीक है, so this is the definition for the moment of inertia. आता in sometimes पारक्ष, if the body is not made up of the discrete particles, say m1 m2 m3 and dot dot dot, जर बॉडी एखादी बॉडीची अशी वेगवेगळ्या पार्टिकलची बनलेली नसेल, if the body is rigid one, we cannot distinguish the different particles as their masses m1 m2 असे काय आपण जर सेपरेट करू शकत नसेल. if the body is rigid one, it is not made up of the discrete particles, तर त्यावेळेला काय होईल पहा लक्षात घ्या. तर we cannot use the separate m1 m2 because we cannot separate the particles from each other because the body is rigid. So in this case we replace the notation summation by integration. इंटिग्रेट करणे म्हणजे स्वतः एकत्र करणे. अशा वेळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, we replace the summation by integration. मग त्यावेळेला I is equal to तुमचं येणार आहे इंटिग्रेशन ऑफ पहा m किंवा r square into काय सांगा small masses dm. If the small mass dm is replaced काय सांगा is situated at the distance r from the axis of rotation. तर अशा वेळी आपण हे सूत्र वापरतो, r square काय सांगा dm. म्हणजे फॉर एक्झाम्पल अशी एखादी बॉडी and where it is rotating about this axis and here it is a small mass say dm. किती स्मॉल मास आहे dm, किती अंतरावर एक्स ऑफ रोटेशन पासून r एवढ्या अंतरावर आहे कळतं सर्वांना. बट वी कॅन नॉट सेपरेट m1 m2 m3, these are not discrete particles. बॉडी रॅन्डम आहे, सॉरी बॉडी रिजिड आहे. रिजिड जर बॉडी असेल तर अशा वेळी मग तुम्हाला r square into dm आणि सगळं इंटिग्रेट करावं लागेल. इंटिग्रेशन ऑफ r square dm इज द फॉर्म्युला फॉर काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला वापरता येईल. हा फॉर्म्युला तर आहे तुमच्या समोर कळतं सर्वांना. इफ द बॉडी इज मेड अप ऑफ डिस्क्रीट पार्टिकल्स or separate particles, then you can use this formula, and if the body is not made up of the separate particles, then you have to use this formula, right? आता what is the unit of moment of inertia? What is the unit of mass? Mass unit काय असं सांगा kg. mass unit काय असं सांगा त्याचं kg आणि r for distance, that is radius, that's why काय सांगा मीटर स्क्वेअर. kg meter square is the unit of moment of inertia, right? And using that you can also find out the dimensions. Dimensions सुद्धा मला काढता येईल. dimensions, what are the dimensions? Let's say for a decade m1 kg for mass, l for काय सांगा radius, that is काय सांगा l2 and t0. m1 l2 and t0, these are the dimensions of काय सांगा moment of inertia.
तर हे मोमेंट ऑफ इनर्शियाचे काय आले सांगा डायमेन्शन्स झाले. त्यात काय अडचण तुम्हाला नसावी. आणि ह्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा कन्सेप्टचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या प्रकारची रोटेशनल मोशन मधले फॉर्म्युला डेव्हलप करू शकतो. जसे की लिनियर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी 1/2 mv², तसं रोटेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी 1/2 m इज रिप्लेस बाय I, वेलोसिटी इज रिप्लेस बाय ओमेगा 1/2 I ओमेगा². ठीक आहे. लिनियर मोशन मध्ये फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. तसं रोटेशनल मोशन मध्ये टॉर्कचा फॉर्म्युला आहे मासची जागा I ने घ्यायची आणि ऍक्सेलरेशन आहे अँग्युलर ऍक्सिलरेशन I इंटू अल्फा. संपलं. अशा पद्धतीने आपण फॉर्म्युले डेव्हलप करू शकतो रोटेशनल मोशन मधले. तर दिस ऑल अबाउट द काय सांगा फॉर टुडेज लेक्चर. वी हॅव सीन व्हॉट अबाउट द काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया. दिस इज द टर्म एनालॉगस विथ द टर्म मास इन द लिनियर मोशन. बरोबर. ठीक आहे. दिस इज द टर्म इन काय सांगा रोटेशनल मोशन, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया इन रोटेशन मोशन इन एनालॉगस विथ द काय सांगा टर्म मास इन द लिनियर मोशन. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर दिस ऑल अबाउट दिस पर्टिक्युलर लेक्चर. थँक्यू.